मंजू मंजू एक झळझळता झरा आहे. तिच्याबद्दल किती बोलू आणि किती नको, खरंच शब्द अपुरे पडतील. मंजूची खरी ओळख मला शाळा संपल्यानंतर आत्ताच्या रिसेंटली 5 वर्षात झालेली आहे. माझी आई गेल्यानंतर जेवढ्या धावत पळत मंजू मला भेटायला आली ते बघून खरंच असं वाटलं की खरी मैत्री हिनी जपली आहे. ही मंजू की ज्यावेळी खरंच आपल्याला गरज असते ना त्यावेळी ती कुठून पण धावत पळत, कुठं गोव्याला जाताना, कुठं मुंबईवरनं नाशिकला जाताना, कुठंही जाताना जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा मंजू आपल्याला येऊन भेटते. त्यामुळे आपण म्हणतो ना की मैत्री कुठली असते की जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्यासमोर आपली मैत्रीण येते ना देवासारखी, ती मंजू. तिच्याबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं कमी आहे. म्हणून मंजूबद्दल मी एवढंच म्हणेन, मैत्री खरी जपणारी मैत्रीण. तिच्याबद्दल माझ्याकडे खरंच शब्द अपुरे आहेत. मंजू, आय लव्ह यू अँड विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू अशीच सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत राहा आणि तुलाही असाच आनंद मिळत राहावा. परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली सगळ्यांची लाडकी मैत्रीण युट्यूब मंजुषा घोडके उर्फ मंजुषा भागवत, तिचा आज 50वा वाढदिवस येतो. तिच्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिला उदंड निरोगी आनंदी समाधानी दीर्घायुष्य लाभो, अशीच कायम चिरतरुण राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज या मागेवरून जर बघितलं तर आपल्या इतर सर्वसाधारण मुलींसारखं तिचं लाईफ नाही गेलेलं खरं. म्हणजे मला आत्ता असं वाटतं, लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास फार वेगळ्या प्रकारचं आयुष्य तिने जगलेली आहे ती, असं आत्ताच समजतं ते. तिच्या मी फॅमिलीला फार जवळून ओळखते. कदाचित फक्त मी आणि सुजा आपली या कदाचित आमच्या दोघींनाच तिच्याबद्दल माहिती असेल. खरोखर तिच्यासारखी मैत्रीण आपल्याला लाभली हे आपलं सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे. बस मला जास्त काही आता म्हणजे थोडक्यात बोलता येत नाही आहे, त्याच्यामुळे मी आपलं एवढंच 2 शब्द बोलते, बस करते. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे डिअर मंजू. स्टे ब्लेस्ड ऑलवेज. बाय. मंजू, 50वा वाढदिवसाबद्दल खूप 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 शुभेच्छा. खरं तर 50 म्हणणं हे चुकीचं आहे तुझ्या बाबतीत, कारण की तू खूप हेल्थविषयी खूप अशी जागरूक असतीस आणि चांगली ही गोष्ट आहे. इतक्या व्यापातून घरचं शिलाई काम करणं, ड्रायव्हिंग इकडं करणं, घरचं सगळं बघणं, त्यातून सुद्धा तू हे करतीस हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे असं कायम का चालू ठेव. हेल्थ आज इम्पॉर्टंट आहे. आज हेल्थ सगळं तर हे करू शकतो आहे, म्हणून तर इतकी दगदग धावपळ तू करून सुद्धा हसरी असतीस. आणि अशीच राहा, छान राहा. 50व्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि जमेल तेव्हा भेटत राहू, एकमेकांना आनंद देत राहू, एकमेकांची काळजी घेऊ, एवढंच मी सांगेन. हॅपी बर्थडे डिअर मंजू. मंजू, MANJU, माइंड ब्लोईंग, मॅजिकल, मोटिवेशनल, अट्रॅक्टिव्ह, ॲडमायरेबल, नर्चरिंग, जॉयफुल, अपलिफ्टिंग. खरंच मंजू या नावाला आणि आपल्या मंजूला हे खरंच खूप सार्थ होतंय नाही का? तिचे आकर्षक, बुद्धिमान, समजदार, सहनशील, दयाळू या स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलंय. सगळ्यांच्या प्रेमाने चौकशी करणारी, सगळ्यांना मदतीला धावून येणारी, सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन काम करणारी, सगळ्यांना आपल्या आनंदात सामावून घेणारी, उत्साहाने सगळीकडे सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणारी आपली मंजू 50 वर्षाची होतीये. हा फक्त नंबरच आहे नाही का? मंजू, तू अशीच राहा, मनाने कायम तरुण आणि छान. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे मंजू. हॅलो. मंजूचा 31 डिसेंबर हा
50वा वाढदिवस. आपल्या कन्याशाळेच्या ग्रुपमधली एक सुंदर सुकुमार घारळ डोळ्यांची गोरी पण सुंदर मुलगी म्हणजे मंजू. मंजू म्हणजे काय फक्त सुंदर असं नाही बरं का, तिच्या जोडीला ती आहे एक डॅशिंग मुलगी. 50च्या उंबरठ्यावर सुद्धा अगदी 35ची वाटणारी आपली मैत्रीण आहे. एका शासकीय अधिकाऱ्याची पत्नी असून सुद्धा ही एक उत्तम कलाकार आहे. हिच्याकडे शिवणकामाची आवड तर आहेच, म्हणजे तिला शिवलेले ब्लाऊज हे अप्रतिम सुंदर असतात. ही आमची मैत्रीण तिच्या आरोग्याप्रती खूप जागरूक आहे, नियमित व्यायाम करणारी आहे, खूप सुंदर डान्स करणारी आहे. म्हणजे मला मंजूचा आवडलेला सर्वात एक आवडीचा गुण म्हणजे तिच्यासारखं आदरातिथ्य कोणीच करू शकत नाही. नाशिकच्या गेट टुगेदरला मंजूनं सर्वांचं मैत्रिणींचं केलेलं माहेरपण हे कायमस्वरूपी लक्षात राहिलेलं. अशी आम्हा सर्वांना आवडणारी मंजू, तिला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तिला उत्तम आरोग्य मिळवू दे, तिच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत, अशा तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मंजुषाबद्दल काय सांगू. मंजुषा खरं तर शाळेतली मैत्रीण, पण बऱ्याच वर्षांनी नंतर गेट टुगेदरला भेटणं झालं दोघींचं. माझी मैत्रीण तर ती होतीच, पण जेव्हा नाशिकला माझी मैत्रीण स्वातीची बदली झाली त्यावेळेला मी तिला सांगितलं होतं की अशी माझी एक मैत्रीण तिथे येतेय आणि तिला तुझी मदत लागेल बरं का. ही खरं तर मैत्रिणीची मैत्रीण, पण तिनं इतक्या आपुलकीनं तिचं सगळं केलं की आता त्या दोघी चांगल्या घट्ट मैत्रिणी झाल्या. तर अशी ही आपली मंजुषा, गोरी घारी छान दिसणारी आणि मनानंही तितकी सुंदर. ती इतक्या सगळ्या प्रकल्पामध्ये इतकी छान तऱ्हेने भाग घेते, समरस होऊन काम करते. तिचं ब्लाऊज शिवण्याचं जे कसब आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तिच्यामध्ये खूप छान आहेत आणि ते तिच्यासारख्या नितांत सुंदर राहोत आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये तिला असाच आनंद आणि असंच मैत्र सगळीकडे लाभो अशी मी तिला सदिच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. हाय मंजू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुझ्या या 50व्या वाढदिवसाला माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच एनर्जेटिक हॅपी मस्त रहा. हाय मंजू, हॅपी बर्थडे डिअर. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नाशिकला येता येत नाहीये वाढदिवसासाठी, परंतु छोटासा प्रयत्न आहे की तुला इथूनच शुभेच्छा देण्याच्या. तुझ्याबद्दल बोलताना काय काय बोलावे असे भरपूर मनात आहे, पण थोडक्यामध्ये जे वाटतं ते सांगते. लॉंग ड्राईव्हची खूप आवड आहे. प्रेमाने सगळ्यांना गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आणणारी अशी माझी मैत्रीण आहे. मॉड राहणारी आहे, तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि अशा या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. प्रेमाने मला संजा म्हणणारी अशा या मैत्रिणीला तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. तिला सुख शांती समृद्धी लाभावो तुला, तसेच इथून पुढचे तुझ्या आयुष्यात आरोग्यदायी राहो ही माझ्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच आपण एकत्र 100पर्यंत एकत्र राहू एवढीच परमेश्वरापुढे सदिच्छा व्यक्त करते. आणि थांबते. पुन्हा एकदा तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप. हॅलो मंजू, हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. बाय. हाय डिअर. प्रेमळ, मनमिळावू, आनंदी, उत्साही आणि फिटनेस प्रेमी असणाऱ्या मंजूला वंदूकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. हाय मंजू, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर. एन्जॉय युअर डे. लव यू. मंजू, हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज तुझा वाढदिवस आणि खरंच आम्ही सगळे खूप खुश आहोत एका गोड मैत्रिणीला विश करण्यासाठी. आमचे जे 4 शब्द आहेत ते आम्ही तुला पोचवतोय. तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळो, कारण तू जशी आहेस तशीच राहा. इतका गोड स्वभाव, इतका मनमिळावू स्वभाव, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांच्यात मिक्स होणारी, कोणी आलं तर त्यांच्यासाठी धडपडून सगळं काही करणारी, आमच्याकडे येताना सुद्धा खूप आनंद घेऊन येणारी अशी आमची मैत्रीण, गोड मैत्रीण आम्हाला लाभली. आणि त्या मैत्रिणीला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. एन्जॉय युअर डे डिअर. आणि तुझा वाढदिवस खूप जोरात धमाकेदार व्हावा अशी आमची इच्छा. आणि खूप तू सुखी व्हावीस, आनंदी राहावीस आयुष्यभर, हीच सदिच्छा. Darling Manju, wish you 50 and fabulous birthday. Actually, age is just number for you.
त्वचा और फिगर से तेरी उम्र का पता ही नहीं चलता. त्वचा इतकंच तुझं मन पण खूप नितळ आहे राणी. झोकून देऊन प्रेम करणं, जीवापलीकडे मैत्रीच्या नात्याला जपणं, सगळ्यांच्या आनंदात प्रत्यक्ष जाऊन सहभागी होणं, नवख्या माणसाला पण आपलंसं करणं, हे फक्त आणि फक्त तुझ्याकडूनच शिकावं बघ. ड्रायव्हिंग करून आम्हाला सगळ्यांना चकित करतच होतीस. भरीसभर म्हणून लेकीचा कौतुक सोहळा बघायला एकटी परदेशात गेलीस. तिथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत 2 महिने राहून लेकीबरोबर तिच्या मैत्रिणींना पण खाऊ पिऊ घातलीस. या तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुझ्यातल्या उत्तम शिवणकलेने तू समस्त स्त्री वर्गाची मनं जिंकून घेतलेली आहेस. तुझ्यासाठी पूर्णपणे नोखी असणारी माझी सखी स्वाती देशमुख जेव्हा तू केलेल्या पाहुणचाराने भारावून जाऊन त्याची पोचपावती मला देते, तेव्हा तुझ्याविषयीच्या अभिमानाने ऊर भरून येतो. तुला मिळालेली ही सौंदर्याची आणि चिरतारुण्याची देणगी अशीच अबाधित राहो. तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच कायम आनंदी, उत्साही, चिरतरुण आणि छान छान दिसत राहा. लव यू. हाय मंजू, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. मला खूप अभिमान आहे तुझा की तू माझी मैत्रीण आहेस. एक सेल्फ मेड वुमन म्हणून तुझी ओळख आहे खरं. त्याच्यापेक्षाही तू मला जी भावलेली आहेस ती अशी की मैत्रीण कशी असावी, एक निस्वार्थ निष्कामपणे मैत्रिणीच्या आनंदासाठी जे काही करता येईल कसलाही विचार न करता तन मन धन सगळं ओतून, आणि हे सर्व तू केलेलं आहेस. उगाच बोलत नाहीये. काही गोष्टी मी जरी अनुभवल्या नसतील तरी इतरांच्याकडनं मी ते ऐकलेले आहेत, फोटो बघितलेले आहेत तू केलेल्या गेट टुगेदरचे. हे फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. मी माझ्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मलाही हे जमणार नाही, इच्छा असूनही, पण ते तू करून दाखवलंयस. आणि त्याच वेळेचं असं नाही म्हणते मी, पण एरवी सुद्धा तुझा स्वभावच आहे तसा. ठीक आहे, अगं चालतंय, अगं तिला आनंद होतोय ना, म्हणजे केवळ कोणाच्या आनंदासाठी. आजकाल तर एवढा सगळ्यांना वेळ सुद्धा महत्वाचा आहे, महाग झालेला आहे कोणीही कोणासाठी वेळ काढणं. कुठेही जायचं म्हणलं तर तू अगदी नाशिकहून गाडी स्टार्ट करून लगेच तयार आहेस. त्यात तुझं तन मन धन सगळं वाहून जातं, तरी त्याचा विचार तू करत नाहीयेस. म्हणूनच मी हे म्हटलं की खरंच अभिमान वाटतो की समजा उद्या मला काही वाटलं की मला मंजूची गरज आहे, तर ही गॅरंटी आहे मला की मंजू मला माझ्या इथे येईल माझ्यासाठी. हे नक्की, हे तुझ्याकडे बघून नक्की वाटतं. आणि तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली आहे हे मी देवाचे खरंच खूप आभार मानते. तुला खूप पुढील आयुष्य चांगले आरोग्यदायी धनधान्यांनी समृद्ध असे, मुलांच्या उत्कर्षाचे असे जाओ, ही तुला वाढदिवसाची सदिच्छा. बाय, लव यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला सगळ्यांना लाभली, तुझ्यासारखी मन मिळव मैत्रीण आम्हाला सगळ्यांना लाभली, त्यात आम्हाला खूप आनंद आहे. तुझा वाढदिवस खूप छान हो आणि आम्ही तुझ्या सगळ्या आनंदात सहभागी आहोत. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हाय मंजू, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुझ्यासाठी खूप छान हॅपी हेल्दी असेच जाओ आणि तू सतत अशीच ट्रॅव्हलिंग करत राहा, खूप प्रवास करत राहा आणि अनेक मैत्रिणींचा गोतावळा जमवत जा. खूप खूप शुभेच्छा 50व्या वाढदिवसाच्या तुला पुन्हा एकदा. हाय मंजू, हॅपी बर्थडे टू यू. तुला 50व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. आज तुझा स्पेशल दिवस, तुझा कौतुक करण्याचा दिवस. आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांची लाडकी मैत्रीण तू मंजू. मैत्रिणींना भेटण्यासाठी वेळात वेळ काढून असेल तिथनं धावत येणारी, मदतीला सदैव तत्पर असणारी,
आपलं गेट टुगेदर ठरवताना कायम पुढं असणारी आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी, गोऱ्या रंगाची घाऱ्या डोळ्याची सुंदर बार्बी डॉल. योगा आणि जिमनं तू स्वतःला इतकं फिट ठेवलेस की मधूची तू आई नाही मोठी बहीणच वाटतेस. फॅशनच्या जगात कायम अपडेटेड, सुंदर ब्लाऊज शिवणारी कलाकारसुद्धा. तुझं फ्रेंड सर्कल तर किती मोठं, किती सोशली ॲक्टिव्ह आहेस तू, किती छान छान उपक्रम चालू असतात तुमचे, किती किती छान छान बोलण्यासारखं आहे तुझ्याविषयी. आज जरी तुझ्याबरोबर आम्ही नसलो तरी आमच्या शुभेच्छा कायम तुझ्याबरोबर आहेत. विश यू ऑल द हॅपीनेस अँड गुड हेल्थ इन युअर लाईफ. अशीच सदैव आनंदी राहा. अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू. बाय. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे मंजू. हाय मंजू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी बालमैत्रीण मंजू, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. हाय मंजू, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. माझ्या आठवणीतली मंजू म्हणजे उत्साहाचा जरा, कबड्डी खो खोची कॅप्टन आणि सर्वांची लाडकी सखी. तुला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, अशीच उत्साही, आनंदी आणि फिट रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. बाय. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजू. आय लव्ह यू. आज तुझ्या वाढदिवसाला तुझ्यासाठी फक्त हेच बोलायचे मला की तू खूप इन्स्पायरिंग आहेस, तू इंडिपेंडन्स महिला आहेस. तर आजच्या काळातमध्ये फक्त तू इतर गोष्टी जशी स्वतः गाडी चालवतेस, ट्रॅव्हल करतेस आणि या व्यतिरिक्त दुसऱ्यांसाठी नेहमी असतेस, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतेस. छान वाटते मला. फिट आहेस, एकदम सुंदर आहेस, डोळे तर सगळ्यात बेस्ट. जर मला आणि अशीच तू नेहमी हसत खेळत राहा, आनंदी राहा. आणि आय एम प्राऊड ऑफ यू. लव यू मंजू. आणि तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप. प्रिय मैत्रीण मंजू, वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यातलं मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तुझं कार ड्रायव्हिंग. अगदी पुरुषाला लाजवेल अशी तू कार ड्राईव्ह करते आणि सगळीकडे कार घेऊन जातेस, त्याचं मला खूप अप्रूप आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुझी केअरिंग आणि आदराची. सर्वांचं तू इतकं खूप काही करतेस आणि लीड घेऊन आपलं गेट टुगेदर नेहमी साजरं करतेस, हे मला फार आवडतं. मी जेव्हा नाशिकला तुझ्या घरी येते तेव्हा मला माहेरी साताऱ्याला आल्यासारखंच वाटतं आणि तू इतकी काळजी घेतेस आणि मी माझं माहेर पण नाशिकमध्ये अनुभवते. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hi Manju Mausi, very very happy birthday to you. May God bless you and may all your wishes come true. Hey Manju Mausi. Happy birthday Manju Mausi. Hello Manju. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाच्या 50चा टप्पा तू ओलांडत आहेस. छान वाटतंय. आपण सगळ्या शाळेच्या मैत्रिणी ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी 50 पार करतोय. त्याचा खरं तर खूप छान वाटतंय. आणि तुझी आणि माझी मैत्रिणीबद्दल तर काही सांगायलाच नको. आपल्या दोघांची छान सुरू होता आणि मला तर पहिल्यापासून आवडते. पण माझ्या वाढदिवसाला नाशिकवरून गाडी चालवत आलीस तू 50व्या वाढदिवसाला, तेव्हाचा आनंद माझा खूप तुला सांगू शकत नाही शब्दामध्ये. मला पण यायची खूप इच्छा होती, पण तुझे काही प्रोग्राम आहेत त्याच्यामुळं आमचं काही येणं होत नाही आहे. पण नक्की
अशीच निरोगी आनंदी अशी स्वच्छंदी राहा या मनापासून तुला माझ्याकडून परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. मंजू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज 31 डिसेंबर तुझा बर्थडे. अतिशय सुंदर दिवस. सगळं जग तुझा बर्थडे सेलिब्रेट करतं. खरंच खूप छान आहे मंजू. अतिशय गोड, प्रेमळ, रागत आहे पण त्या रागामध्ये सुद्धा प्रेमच असतं. माझी शाळेतली छानशी मैत्रीण, अगदी गोड. आमच्या दोघींची खूप वारंवार भेट होत नाही पण आम्ही जेव्हा एकमेकींना फोन करतो ना तेव्हा असं वाटतं की अरे आपण कालपर्यंत खूप गप्पा मारल्या. असे काही एक छान असं आमच्या दोघींच्या मध्ये सुंदर बॉन्डिंग आहे. म्हणजे तुला खूप खूप मैत्रिणी आहेत. सगळ्यांना सांभाळण्याचा, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा नेहमीच तुझा प्रयत्न असतो आणि तो अनेक वेळा यशस्वी पण झालेला आहे. अशीच आपली मैत्री कायम राहू दे. सगळ्यांबरोबर तुझं खूप छान कनेक्शन आहे. परमेश्वर चरणी हीच प्रार्थना. तुला खूप खूप हेल्दी, खूप छान आनंदी आयुष्य तुझं इथनं पुढे प्रवास चालू राहू दे. थँक्यू. Hello Manju, many many happy returns of the day. May God bless you. A happy, healthy and long life ahead. Thank you. मंजू, तुला 50व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तू अशीच कायम चिरतरुण आनंदी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे मंजू दीदी. मंजू दीदीबद्दल काय आणि किती बोलू, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. त्यांची आणि माझी भेट फक्त 1 दिवसाची आहे पण त्या 1 दिवसामध्ये त्यांनी माझ्या मनात इतकी मोठी जागा निर्माण केली की असं वाटतं सतत त्यांना भेटत राहावं. मंजू दीदी, तुम्ही नेहमी पुण्याला येता पण मला भेटतच नाही. तुमच्याबद्दल माझी एकच तक्रार आहे की तुम्ही पुण्याला आला की नेक्स्ट टाइम मला नक्की भेटा. बाय. हॅपी बर्थडे अगेन. Hi Manju, wish you many happy returns of the day. I still remember the days we have spent together when you had come first time to Indore, and those days I cannot forget. And that time our friendship started, and it's been long since that day that we are still maintaining it. And may God bless you a good health and a happy life, and best wishes for your future. Once again, wish you many happy returns of the day. Enjoy your day with full party, good party. Bye. हाय मंजू, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या लाडक्या मित्रापासून, तुझा जीवाभावाचा लहानपणाचा मित्र, सदैव माझ्या पाठीशी राहणारी माझी लाडकी मैत्रीण. हॅट्स ऑफ. हाय मंजू, हॅपी बर्थडे माय डिअर. हॅपी बर्थडे माय लवेस्ट फ्रेंड, माझी सखी. हॅपी बर्थडे. चांगले मैत्रिणी येतील जातील पण तुझ्यासारखी मैत्रीण मला जीवनात लाभणार नाही. मी खूप नशिबान आहे तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या जीवनात आली. सदैव अशी आपली मैत्री अखंड राहावो ही स्वामीमय प्रार्थना. जय मंजू, जय मंजू, हर हर मंजू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव यू. सुजानी मला 1 मिनिट दिलाय बोलायला. काय बोलावं कळत नाही. 1 मिनिटात मंजूबद्दल बोलायचं म्हणजे खूपच अवघड आहे. मंजू म्हणजे उत्साहाचा सुनामी आणि गुलाबी थंडी म्हणता येईल मायेची. खूप तिचे अनुभव आलेत, खूप सांगण्यासारखं आहे पण वेळ नाही. फक्त मी एवढंच म्हणू शकेन की मंजू, तू दीर्घायुष्य हो. इतकी तुला खूप खूप आयुष्य सुखसमृद्धीचं लाभू दे. आणि आमच्यासाठी अर्थात स्वार्थपणे माझा त्यात की आमच्यासाठी तू मागच्या वर्षीसारखे छान गेट्स आयोजित कर. आणि काय बोलू, तुझा ते ब्युटी विथ ब्रेन हा एक सुंदर संगम मी सांगू शकते. मंजू, तू ज्या जबाबदारीने मागचं गेट आयोजित केलं होतंस, अर्थात तुला साथ पण दिली होती सुजानी, पण खूप छान वाटलं. आणि तेव्हा मला तुझ्याशी खूप जवळीक झाली, ओळखली मी तुला.
थँक्यू मंजू फॉर एव्हरीथिंग. हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मंजू. हाय मंजू, कसं काय वाटलं सरप्राईज? आवडलं ना तुला? पहिल्यांदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आजचा दिवस तुझा सुखा समाधाना समृद्धीचा जाऊ दे. पुढचं आयुष्य तुझं निरोगी जाऊ दे. चांगलं तुला पाहिजे तसं तुझ्या अचिव्हमेंट करू दे. बस तुझ्याविषयी काय बोलणार? जिथं तू आहे तिथं मी आहे, जिथं मी आहे तिथं तू आहे. तू माझी इन्स्पिरेशन्स आहे. सगळं काही आहे, मला शब्दात मांडता येत नाही, पण तू म्हणजे निखळता झरझरा आहे. पॉझिटिव्हिटी एनर्जी तुझ्याकडे भरपूर आहे. सगळ्यांना दुःखात सुखात सगळ्यांना सपोर्ट करायचा, सगळ्यांच्या मदतीला धावून जायचं, आलेल्या पाण्याचा आदरातिथ्य भरपूर करायचं. हे आहे तुझ्यात. जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. सगळ्यांसाठी जीव तोडून मदतीला जाऊन जाणं हे तर तुझं रक्तातच भिनलेलं आहे. आणि मधूला बरं नव्हतं तर एवढं म्हणजे तिथं जायची ताकद नव्हती, तर पण तू ते अचीव करून दाखवलंस. तिथल्या मैत्रिणींना सुद्धा तू तिच्या आपलेसं केलंस. जिथं जाईल तिथं सगळ्यांना आपलेसं करून घेतेस. माझी पुष्पा मैत्रीण, आपण एकदाच भेटलो तिला, पण तिलासुद्धा तू आपलेसं केलंस. माळेगावच्या मैत्रिणींना सुद्धा तू आपलेसं केलं. जिथं जाईल तिथं प्रत्येकाला तू आपलेसं करतेस. म्हणजे ते तुझ्यात ती ताकद आहे, भरपूर आहे. तू तुझं आयुष्य निरोगी जग, सगळं व्यवस्थित तुझ्या आयुष्यात व्यवस्थित होऊ देत. बाकी काही इच्छा नाही आहे. तुझा दिवस आजचा खूप छान सुखा समाधानाचा जाऊ देत. आणि ह्या मैत्रिणींच्या सगळ्या आपल्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेतच ना सोबत. ह्यात आपण 75चा वाढदिवस ना आपण सगळ्यांनी असाच सेलिब्रेट करायचा. नक्की आपण सगळेजण सोबतच राहू आणि असंच आपण सेलिब्रेट करूया नक्कीच.